2029 ची निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार का? आणि याची तयारी सुनेत्रा पवारांनी आतापासूनच सुरू केलेली दिसते. भाजपच्या शत्रूसोबत मिळून सुनेत्रा पवार आपली वेगळी रणनीती आखतायत का? राजकारणात काही भेटी या फक्त भेटी नसतात, त्या अनेक प्रश्न निर्माण करतात. काही बैठका या फक्त चहा पाण्यापुरत्या मर्यादित नसतात, त्या पुढचं राजकारण ठरवतात. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि देशातील सर्वात चर्चेतले राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर या दोघांची मुंबईतील देवगिरी बंगल्यावर तब्बल 6 तास बैठक झाली. 6 तास म्हणजे काही मिनिटांचं शिष्टाचाराचं बोलणं नाही, तर पक्षाच्या भविष्यासाठी मोठा आराखडा तयार झाल्याची चर्चा आहे. पण या बैठकीची चर्चा केवळ रणनीतीमुळे नाहीये, तर ज्यांच्यासोबत ही बैठक झाली त्या व्यक्तीमुळे सुद्धा आहे. कारण प्रशांत किशोर हे फक्त निवडणूक रणनीतिकार नाही, तर त्यांनी नरेंद्र मोदींपासून ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल अशा अनेक नेत्यांसोबत काम केलंय. पण आता ते स्वतः राजकारणात उतरलेत आणि नुकत्याच झालेल्या बिहारमधल्या बांकीपूर निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारालाच पराभूत केलंय. म्हणजे ज्यानं भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का दिला, तोच नेता आता महायुतीतल्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेससाठी रणनीती आखणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचं सुद्धा सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर सविस्तर चर्चा झाली. पक्षाचं नेतृत्व अधिक प्रभावी कसं करायचं, जिल्हा आणि तालुका या पातळ्यांवर संघटना मजबूत कशी करायची, युवा मतदारांना कसं आकर्षित करायचं, सोशल मीडियावर पक्षाची प्रतिमा कशी उंचवायची, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसाठी काय रणनीती असावी, अशा अनेक मुद्द्यांवर प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती आहे. पण फक्त एवढंच नाही, काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडिया अशी टीका केली होती. या टीकेला राजकीय पातळीवर कसं उत्तर द्यायचं, विरोधकांचा नरेटिव्ह कसा मोडायचा, यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. पण भाजपच्या नाराजीचं कारण वेगळंच असल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं काम देऊ नये असा संदेश आधीच भाजपकडून देण्यात आला होता. आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा सुनेत्रा पवारांची भेट घेऊन हा मुद्दा मांडल्याचं सांगितलं जातंय. मात्र त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रशांत किशोर यांनाच पक्षाची रणनीती आखण्याची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही सुरळीत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. कारण एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्र आहेत, पण दुसरीकडे भाजपच्या उमेदवारालाच पराभूत करणाऱ्या नेत्याला राष्ट्रवादीनं आपल्या पक्षासाठी कामावर ठेवलं. ही बाब भाजपच्या अनेक नेत्यांना खटकत असल्याचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा आहे की ही फक्त व्यावसायिक नियुक्ती आहे का, की राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी स्वतंत्र राजकीय रणनीती आखते? महायुतीत मित्र पक्ष असले तरी प्रत्येक पक्ष स्वतःचं राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतो. पण त्या निर्णयामुळे मित्रपक्ष नाराज होऊ लागले तर मात्र त्याचा परिणाम हा युतीच्या भवितव्यावर होऊ शकतो. याच कारणामुळे सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे केवळ एका बैठकीच्या नजरेनं पाहिलं जात नाहीये, तर महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी बैठक म्हणून या बैठकीची चर्चा होते. आता या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार का? प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, या निर्णयामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली दरी ही आणखीन वाढणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात मिळतीलच. पण एक गोष्ट मात्र नक्की, सुनेत्रा पवार यांनी घेतलेला हा निर्णय महायुतीच्या राजकारणात नवा वाद निर्माण करणारा ठरलाय. त्यामुळेच या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.